धाडसी मुलगी कथा. एक खूप मोठं कुटुंब होतं. त्या कुटुंबात काही वर्षानंतर एक छोटीशी मुलगी जन्माला आली. त्या मुलीचं नाव होतं कोमल. जसं तिचं नाव तशीच ती अगदी निरागस, नाजूक आणि खूप सहनशीलता होती तिच्यात. तिच्या जन्म दिलेल्या आईला ती नको होती. ती जन्माला येऊन 2 वर्षे कशी निघून गेली हेही तिला समजलं नाही. एवढ्या लहान वयात तिला काहीच कळत नव्हतं. तेव्हाच तिला छोटासा भाऊ झाला. तिच्याकडे तिच्या आई-वडिलांचा खूप दुर्लक्ष व्हायला लागले. तिच्या आई तिला मारे काम करायला लावायची. ती खूप स्वतःला त्रास करून घ्यायची. जास्त वेळ ती शाळेत जाऊ लागली. बघता बघता दिवस पुढे जाऊ लागले. आई-वडिलांचा तिच्याकडे एकदा दुर्लक्ष व्हायला लागलं की त्यांना हेही समजत नव्हतं की त्यांची एक मुलगी आहे. हळूहळू कोमलला तिच्या आई-वडिलांचा खूप राग यायला लागला. तिला तिचा भाऊ पण नको असं व्हायला लागला. मग तिच्या आई-वडिलांना हिचा आणखी राग यायला लागला. तिला समजून घेणारं कोणीच नव्हतं आणि समजून सांगणारे सुद्धा. एक दिवस तिच्या आईने तिला खूप मारलं. त्या रागाने ती तिच्या आजीसोबत राहू लागली. पण तिच्या आईला ते काही पटेना. मग ती कोमलचा खूप राग करू लागली. यामुळे कोमल तिच्यापासून आणखी दूर जाऊ लागली. का कोणास ठाऊक हे सगळं पुढे जाऊन खूप भयंकर ठरेल याची कोणाला कल्पना सुद्धा नव्हती. हळूहळू कोमल मोठी होऊ लागली. कोमल आजीची खूप लाडकी होती आणि खूप जवळची. कोमलची आजी तिच्यावर खूप माया करेल. रात्री झोपताना कोमलला जवळ घेऊन झोपे. अशा रीतीने कोमल आजीसोबत राहत होते अगदी आनंदाने. पण हे सगळं तिच्या मम्मीला आवडत नव्हतं. यामुळे खूप कोमलचा राग करे. यामुळे आजीलाही खूप त्रास व्हायचा. बिचारी आजी तरी काय करणार. ती फक्त लांबून सर्व पाहायची. ती काही करू शकत नव्हती. किती जरी झालं तरी तिची नात होती. तिच्या मम्मीसमोर आजीला हक्कही गाजवता येत नव्हता. पण कोमल निरागस सर्व तिचे बोलणे ऐकून घ्यायची. तिची मम्मी तिला खूप मारायची. कोमल 4थी या वर्गात शिकत होती. आजीने छान कोमलसाठी भरलेले वांगीचं केली होती. कोमल हौसेने शाळेत निघाली होती. पण तिच्या मम्मीला राग अनावर झाला होता. कुठून आली आणि कोमलला म्हणाली, आज तू मी केलेला डब्बा घेऊन जायचा. कोमल म्हणाली, मला आईने केलेला डब्बा घ्यायचा आहे, तू केलेला नाही. तिच्या आईला खूप राग आला. कोमल घरात होते. अंगणात खूप खडक होतं. म्हणजे अंगणातच खडकाचे होतं. कोमलचा तिने केसाला पकडलं आणि तिला खर्चत घराबाहेर काढले. ही सर्व कृत्य आजूबाजूचे मित्र पाहत होते. मैत्रिणी बघत होत्या. तिला खूप मारहाण केली. ती खूप घायाळ झाली होती. काही वेळानंतर तिचे वडील घरी आले. ही सर्व हकीकत कोमलने तिच्या वडिलांना सांगितले. तिच्या वडिलांना खूप वाईट वाटले आणि रागही आला. ते तरी काय करणार. एका बाजूला मुलगी आणि दुसऱ्या बाजूला बायको. कोमललाही त्यांची परिस्थिती समजली. दुपारची वेळ होती. कोमलचे वडील कोमलला घेऊन तिच्या शाळेत गेले आणि तिला वर्गात बसवून तिच्या गुरुजींनी सांगितलं, तिला काही बोलू नका, तिला काही विचारू नका. सर्व काही तिच्या मैत्रिणींनी गुरुजींना सांगितलेलं असावा. हा दिवस गेल्यानंतर काही दिवसांनी कोमल हे सर्व विसरले. पण या सगळ्यातून बाहेर पडली. पण परत तिचा हट्ट सुरू होता. तिचा असा हट्ट होता की कोमल येऊन तिच्याजवळ राहावे. पण कोमलला तिच्या आजीसोबतच राहायचं होतं. परत तिच्या मम्मीने तिच्यावर हात उचलला. कारण तर काहीच नव्हतं, फक्त एकच की कोमल माझ्याजवळ राहावे. पण कोमलला तिच्याजवळ राहायचं नव्हतं. तिचा हा हट्ट जिद्द बदलला होता. यामुळे त्याची तिला कल्पनाही नव्हती. जिला जन्माला घातलं तीच मुलगी तिच्यामुळे मरणाची वाट बघते. हळूहळू दिवस पुढे जाऊ लागले. मला आणखीन एक लहान भाऊ झाला. यानंतर कोमलला खूप काम करावं लागायचं. हळूहळू आणखीन दिवस गेले. काही दिवसांनी कोमलने माझ्याजवळ यासाठी ती हट्टाला पेटली. तिचे सर्व साहित्य ती त्यांच्या घरी घेऊन आली. कोमल येत नव्हती, तरीही तिला जबरदस्तीने आणले. तरीही कोमल तिच्यासोबत राहायला तयार नव्हती. मग तिच्या आईने तिच्यावर हात उचलला आणि तिला रस्सीने बांधून ठेवले. कशीबशी सुटका करून तिथून पळ काढला आणि रानात जाऊन लपले. तिच्या पाठोपाठ तिची मम्मी येऊ लागले. हे कळताच ती तिथून निघून गेली आणि खूप दूर जाण्याचा प्रयत्न करू लागले. तिचे वडील तिच्यापासून खूप दूर होते. त्यांच्याशी संपर्क साधणे शक्य नव्हते. यामुळे ती स्वतःला वाचवण्यासाठी दूरच्या रानात गेली आणि तिथे जाऊन तिच्या चुलत आजीने तिला लपवून ठेवले. ही चुलत आजी दुसरी कोणी नसून तिची मम्मीची आई होती. काही वेळानंतर तिच्या चुलत आजीने तिच्या वडिलांना कॉल करून सांगितले आणि त्यांना सर्व हकीकत कळवली. कोमलजवळ येऊन पोहोचले. काही वेळानंतर तिची मम्मीही तिथे आली, तिला शोधत. मग काय घाबरली, कारण कोमलचे वडील तिथे होते. अशा रीतीने कोमलला तिचे वडील घेऊन
घरी गेले आणि तिचे सर्व साहित्य तिच्या आजीच्या घरात नेऊन ठेवले आणि सर्वांना ताकीद केली की ती आईसोबतच राहणार. यानंतर कोमल तिच्या मम्मीपासून खूप दूर गेली. तिच्या मम्मीबद्दल कोमलच्या मनात खूप राग, द्वेष आणि तिरस्कार निर्माण झाला. कोमल यानंतर येथे खूप मारहाण केली. तिच्या शरीरातून रक्त येईल एवढे तिने तिला मारले. कोमलच्या तर आई या शब्दावरून विश्वासच उडाला होता. पण कोमलला जगण्याचा एक आशा होती की ती कोणीतरी तिच्या आयुष्यात येईल आणि तिला खूप सुख देईल, तिच्यावर खूप प्रेम करेल. पण तिला हे माहीत नव्हतं तिथेपर्यंत जाण्यासाठी खूप संकटांना सामोरे जावे लागेल. पण बघता बघता ती सर्व संकटांना सामोरे गेली. पण तिच्यासाठी ते खूप अवघड होतं. तिला हे सर्व आठवलं तरी खूप वाईट वाटतं. कोमल 7वीत असताना तिची चुलत बहीण पौर्णिमा शिक्षणासाठी तिच्या आजीसोबत राहायला आले. त्यानंतर कोमलला खूप संकटांचा सामना करावा लागला. तिची बहीण तिला अजिबात पटवून घेत नव्हती आणि मग काय कामाचा त्रास व्हायला लागला. शाळेकडे दुर्लक्ष व्हायला लागले. लहान वयातच ती स्वयंपाक करायला शिकले. 2-3 वर्षानंतर तिच्या चुलत्याने घर बांधलं. त्या घरात आजी आजोबा सुद्धा राहायला जाणार होते. प्रश्न असा होता सर्वांना आता कोमलने तिच्या आई वडिलांसोबत राहावे, पण एवढी वर्ष आजीसोबत राहणारी मुलगी क्षणात तिच्यापासून दूर होणार. मुलगी तर लग्न झाल्यानंतर दूर होते, पण कोमलला आत्ताच परीक्षा द्यावी लागणार का? हे कितपत बरोबर एवढ्या वर्ष मी त्यांच्यासोबत राहिले आणि आता दूर होणार असा तिच्या मनात सतत विचार यायला लागला. ती खूप खचून गेली होती. माझं कसं होणार? मी काय करणार? मी आईशिवाय कशी राहणार? आता तर मी मरून जाणार. मी तिच्याशिवाय कशी जगणार? एकमेकींच्या जवळ राहून सुद्धा सारखं राहू लागणार का? मी तिचा हात कधीच जेवू शकणार नाही का? मी तिच्यापासून आता लांब झोपणार का? आता मला कोणीच जवळ घेणार नाही का? आता मला कोणीच माया करणार नाही का? असा भयंकर विचार तिच्या मनात येऊ लागला. ती खूप घाबरली. तिला आईपासून दूर जायचं नव्हतं, पण काय करणार? मग तिने एक निर्णय घेतला. मम्मी जवळ राहिले तर ती फक्त मला मारणार आणि मला खूप कामे करावे लागणार. माझ्या शिक्षणाचं काय होणार? माझा अभ्यास नाही होणार. त्यासाठी तिने तिच्या मम्मीकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि मग तिथे जाऊन राहिले. 2 महिने निघून गेले. कोमलच्या मम्मीला तिथे राहिली म्हणून खूप राग येऊ लागला. तिला परत असे वाटले तिने माझ्याजवळ येऊन राहावे. तिचे वडीलही तिच्या मम्मीच्या बोलण्यात आले आणि तिचे वडील कोमलला घेऊन घरी आले. ज्याची भीती होती तेच घडले. कोमल एक दिवशी आजारी पडली आणि तिला दवाखान्यात नेण्याऐवजी तिला शाळेत जा असा आग्रह केला. तिने ते ऐकले नाही. तिला खूप मारले गेले. ही सर्व हकीकत तिच्या चुलत्याने पाहिली आणि तिच्या गळ्याला हात लावून बघितले तर ती तापाने भाजत होती. त्यांची सर्वांना ताकीद दिली, परत तिच्या अंगाला कुणी हात लावायचा नाही. तुम्ही या चॅनल